राईट करूयात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तिथे आम्ही दादाच्या शुभ हस्ते विघ्नेशला पण देतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. धन्यवाद. विघ्नेश, कॉंग्रॅच्युलेशन्स. मला असं वाटतं हे बॅक टू बॅक आहे का मॅन ऑफ द मॅच? जर्सी अँड 10,000 रुपीज वाउचर. विघ्नेश, ऑफकोर्स अटीतटीचा सामना, डू ऑर डाय सिच्युएशन होते आणि या सिच्युएशनमध्ये जेव्हा खेळतो आणि आपण जिंकतो आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब आपल्याला भेटतो, आनंद तर खूप असतो. आनंद खूप असतो कारण की टीम टॉप 3 मध्ये पोहोचली, त्याचा आनंद जास्त आहे. आणि टीम एफर्ट पण चांगला आहे. क्षेत्ररक्षण बोला, गोलंदाजी बोला, पहिल्या 2 ओव्हर बोला, सर्वजण एफर्ट करतात तर खूप आनंद होतो. नक्की संपूर्ण टीम जेव्हा एकत्र मिळून खेळते, एकत्र होऊन खेळते, तेव्हा जास्त आनंद असतो. आणि इतके मला असं वाटतं तुमचे सपोर्टर्सही खूप आलेले आहेत सध्या. आपल्याला खूप सारे सपोर्टर्स तुमच्या बघतही असतील. काय सांगायचं सगळ्या सपोर्टर्सना? जे पण यूट्यूबच्या माध्यमातून जे कोणी बघतात, चांगला सपोर्ट करतात, त्यांच्यासाठी धन्यवाद. आणि जवळजवळ पूर्ण अर्नाळा गाव आलेला आहे, त्यांच्यासाठी सुद्धा धन्यवाद. असेच सपोर्ट करत राहणे, आम्ही आमचा खेळ चांगला करण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. थँक्यू सो मच विघ्नेश, कॉंग्रॅच्युलेशन्स, बेस्ट विशेस टू यू. ऑफकोर्स सगळेजण इथे जितके प्रेक्षक वर्ग मला सध्या दिसत, संपूर्ण स्टेडियम खचाखच भरलेला आहे आणि हा आनंद आहे, हा महोत्सव आहे, हा टेनिस क्रिकेटचा महोत्सव आहे. पालघरमध्ये टेनिस क्रिकेट रमतंय. रॉकी ट्रॉफी 2026. नाउ अगेन बॅक टू क्रिकेट. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. आणि हे जबरदस्त प्रेझेंटेशन ऐकल्यानंतर दोन्ही मॅन ऑफ द मॅच प्लेअर खुश आहेत, पालघरची जनता खुश आहे. आणि या आपण जाऊयात आता ऑन गोइंग मैच कड़े. जीतना है तो हालात से क्या घबराना, जीतना है तो हालात से क्या घबराना, क्योंकि जंग के मैदान के अंदर कभी लश्कर नहीं देखा जाता. सलामीची जोडी मैदानावरती झाली एंटर. 1 मिनिट थांबायचं अंपास. चला, व्यावसायिक संघासोबत सामना जिंकून आता आलाय प्रीतम बारीचा संघ. आपण गेम सुरू करूयात. काही चर्चा सुरू होती, मागे राकेश प्रभू होता त्याच्याबद्दल. चला, फायनली ऑल सेट. आपण मॅच प्ले करूयात. सामना सुरू करायचा आपल्याला. विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी जर सामना जिंकला तर हरेश किणी आणि सचिन किणी यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि प्रत्येकी षटकाराला त्यांच्याकडनं 100. महेंद्र भोईर यांच्याकडनं मनाच्या प्रत्येक षटकारासाठी 200. शशी भोईर यांच्याकडनं मनाच्या अर्धशतकासाठी 2,000. आणि या टुर्नामेंटसाठी मिलिंद अरविंद पाटील साहेबांच्या वतीनं 5,000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलंय. सगळ्यांचं मनपूर्वक आभार. रामदासजी घरत जलसार यांच्याकडनं मनाच्या प्रत्येकी षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक. मॅच ऑन, गेम ऑन. टप्पा पडला वाईट यॉर्कर आणि यशस्वी राहिला. सुरुवात झाली या प्रीतम बारीच्या गोलंदाजीची आणि रोहित समोर आणि 2 डॉट बॉल आतापर्यंत पाहायला मिळालेत. या दरम्यान भूपेशजी गावड दादांकडनं जे माकण्याचे युवा नेतृत्व आहे, 2,500 रुपयाचं आर्थिक डोनेशन या टुर्नामेंटसाठी आलं. रॉकी ग्रुप आपला आभारी आहे. प्रीतम बारी टप्पा पडलाय. फॉलो केलं होतं खरं तर बॅटर्सला प्रीतम बारीनं. प्रचंड मोठा अनुभव प्रीतम बारीकडे. आणि मगाशी ज्या प्रकारे ऑल इंडिया ओपन टीम समोर धाकटी डहाणून उलटफेर केला, इथे सफाळे नगरीतनं अलीकडच्या काळात जे नाव चर्चेत येत आहे विठ्ठलवाडी, तो उलटफेर करेल का? बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर प्रीतम. राईट आर्म राऊंड विकेट. आता पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. आता लकॉन आहे. वेट फॉर अंपायर सिग्नल. 1+4. मागचे 3 डॉट बॉल झालेत कव्हर, कारण हा आलाय नशिबाचा चौकार आणि एक्स्ट्रा वाईडची धाव. टोटल मिळतील 5.
बाबूराव भोईर साहेबांच्या वतीनं देखील तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक डोनेशन या टुर्नामेंटमध्ये आलंय आणि या मॅचमध्ये 2,000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलंय. चला 3,000 अजून वाढून देतील, त्यात अनाऊन्स तर आपण केलंय. कुठे पैशाची कमी आपल्या दादाला. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 5 आणि मनाला प्रत्येक चौकाराला पंपू रावळे यांच्याकडनं देखील 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि मना डॉनचे जिवलग मित्र नयन किणी यांच्याकडनं जर मनानं सलग 3 बॉल 3 षटकार मारले तर 11,000 रुपयाचा पारितोषिक नयन किणी विराथन यांच्याकडनं दिला जाईल, जे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये कॅश प्राईज जमा आहे. बाबूराव भोईर साहेबांकडनं प्रत्येक षटकाराला देखील 100. चला मॅच ऑन, गेम ऑन. थोडाच वेळात आता निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल आणि हा फेअर बॉल म्हणजे 4 रन्स ॲड होतील. धावफलकावरती बाईटच्या स्वरूपात पुढे जाल. गोलंदाज तयार आहे बॉलिंग मार्कवर. षटकातील पुढचा बॉल प्रीतम बारी. अजूनपर्यंत एकही धाव प्रीतम बारीनं खर्च केलेली नाही आहे. त्याच्या स्पेलमध्ये ज्या आल्या 4 त्या 22 आहेत, एक्स्ट्रामध्ये टॅली होतील. आता देखील बाईटच्या स्वरूपात एक धावफलकावरती जोडली जाते. एका सिंगलला स्कोर पुढे जातो 5 या आकड्यावर. दीपेश राऊत यांच्याकडनं देखील प्रत्येकी षटकाराला 100 रुपयाचा पारितोषिक आहे आणि 50 मारले तर 5,000 मनोजसाठी. चांगला रंगेला बाटल, कारण आता प्रीतम बाडीकडे लक्ष लागलंय पूर्ण वसई डहाणू परिसराचं. तर दुसऱ्या बाजूला मनोज पाटीलच्या फलंदाजीकडे सफाई नगरीचं. इथं फटका चांगला. व्हॉट अ शॉट इज दॅट. समोरा बारी आणि त्याला सांगतोय मन्याडॉन, बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी. आणि या सफाळेकरांचा जल्लोष, कारण बॅटिंग ट्रॅक वरती खेळतोय सफाळ्याच्या विठ्ठलवाडीचा मनाडॉन आणि त्याच्या बॅटमधून आला हा पहिला षटकार. षटक संपलं पहिलं. धावफलकावरती धावा 11. थँक्यू डीजे. षटक संपलंय. मैदानावरती पहिलं, धावफलकावरती धावा. पहिल्या षटकाचा खेळ झाल्यानंतर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजेच 11 या आकड्यावरती. आता ओव्हर नंबर सुरू झाली आहे. मैदानावरती 2 आणि दुसऱ्या षटकात बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय उंचपुऱ्या शैलीचा टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा पोलार्ड म्हणून ज्याच्या नावाची ओळख आहे. पालघरच्या क्रिकेट मधला एक गोलंदाजीतला आणि फलंदाजीतला अष्टपैलूंच्या यादीतला टेनिस क्रिकेट विश्वाचा सितारा राकेश प्रभू. आणि प्रभूच्या विरुद्ध अप्परकट काढला बॉल डीप थर्ड मॅनला आणि हा आलाय चौकार. पहिला फलंदाज रोहितच्या बॅटमधून. तालुका जिल्हा हलतोय नावानं लय हाय त्याचं वजन. तालुका जिल्हा हलतोय नावानं लय हाय त्याचं वजन. अरे किंग मेकर आमचे दादा. क्या बात आहे. अतिशय चांगलं सॉंग्स येत आहे. तितकी चांगली क्वालिटी बॅटिंग होती. या मैदानाच्या चारी बाजूला भोगू वाजू लागलेत. एखाद्या वेस्ट इंडिजच्या कॅरिबियन बेटावरती आपण आलोय की काय, सध्या त्याची प्रचिती मैदानावरती. या फटका हा देखील लाजवाब आहे. स्क्वेअर कट बॅकवर्ड पॉइंटच्या वरनं काढलाय आणि हा आलाय सलगचा दुसरा चौकार. हास्य कलाकार हास्य जत्रातील ओंकार भोज, त्याची एक फार सुंदर कविता आहे. तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची, गड्यात तयारी ठेव र मनाची, कधी झुकायची कधी नडायची, आला जरी कधी कठीण शंतो, खंबीर उभं तू राहायचं, अरे हटायचं नाही गड्या झटायचं, पुढे पुढे तू चालत राहायचं. आई बाबाच्या पायाशी डोकं, बाकी राहा जगाशी रोखं डोकं, अगदीच नाही असं पण नाही, सोबतीला शिल्लक चांगली लोक, सलामी झुकून सलामी ठोकून सलामी वाकून देणार हायर. ही दुनिया आज जर हा सामना जिंकला तर टीम विठ्ठलवाडीला डोक्यावर घेणार हायर. सफाळ्याच्या क्रिकेटचा प्रचंड प्रतिसाद या टीमला. प्रत्येक मैदानाच्या कोपऱ्यानी कोपऱ्यात आज प्रेक्षक राजा मॅच एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन चौकारांसाठी 1000. या बॉलवर चौकार आला तर 1000 हरीश केणी आणि सचिन केणी यांच्याकडनं.
लगातारचे 2 बॉल आणि 2 चौकार धावफलकावर आलेत. शफल झाला होता, 360 स्टाईल खेळायचा होता खरं तर बॉल सफाळे स्टेशनवर आलाय टिंबी खोडावेला आणि रन्स धावफलकावरती ऍड झाले या ठिकाणी एक सिंगल. महिला कक्ष त्वरित सर्वांनी खाली करा. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात आता जिथे जिथे जागा आहे तिथे तिथे आपल्या सगळ्या आई भगिनी मॅच पाहतात, त्यांना सगळ्यांसाठी तो राखीव आहे. चला महिला कक्ष लगेचच खाली करा. हे क्रिकेटचं ग्राउंड आहे म्हणून ठीक, जर बस आणि रेल्वेचे जर रिझर्व सीट असती ना तर महिलांचा रुतबा तुम्हाला लगेच पाहायला मिळतो. भाई उठ जाओ हमारी सीट आहे. चला आपण त्वरित सन्मानानं पूर्ण हे महिला कक्ष खाली करूयात आपल्या आई बहिणींसाठी. आज क्रिकेटवरती प्रेम करणाऱ्या सफाई नगरीतील या सगळ्या माता भगिनींचं देखील आपण करूयात सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. धावफलकावरती धावा 20. पोलाटच्या विरुद्ध मन्या आणि आता स्लो वन टाकलाय कमी गतीनं मनोजसाठी. बॉल चालला एसटी रक्षकाच्या हातात. 4 षटकांची मॅच आहे. धावफलकावरती धावा झालेत आतापर्यंत 20. ऑन द बोर्ड. कॅनॉन गिरीशचं आगमन झालंय. या विभागातील एक नामवंत इव्हेंट ऑर्गनायझर दीपचं आगमन झालं. या दोन्ही बंधुराजांचं करूया आपण सहर्ष स्वागत. कमी काळात उद्योग क्षेत्रात दीप आणि कॅनॉन गिरीश एक मोठी भरारी घेतोय. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी भावांनो खूप साऱ्या शुभेच्छा. मनासमोर अजून एक डॉट. या षटकात आतापर्यंत 9 आलेत. पहिल्या षटकात आल्या होत्या 11. एक चांगलं षटक मैदानावरती जर टाकण्यात आलं, जसं आता राकेश प्रभू कमबॅक करतोय, तर मॅच मध्ये पुन्हा एकदा पारडं भारी होईल. ते म्हणजे टीम धाकटी डहाणू संघाचं. बोला तयार. पोलाट आणि हा अर्ध्या विकेटवरती टाकला होता. बॅकफुटला जाऊन स्लॅश केलं डीप बॅकवर्ड पॉइंटला आणि एक सिंगल त्या ठिकाणी मिळती आहे. एका सिंगलच्या मदतीनं षटकं संपली आहेत. मैदानावरती 2 रॉकी ग्रुप आणि आज माहोल बनलाय. जिथे जिथे नजर जातीय प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं हे क्रीडांगण. कुणालदादा पाटील स्टँड पॅक आहे. स्वर्गीय मोहनी संजय राऊत स्टँड पॅक आहे. राजेश मात्रे बंटी दादाच्या नावानं स्टँड आहे ते पॅक आहे. सदानंद पाटील दादांच्या नावानं एक स्टँड ते पॅक आहे. महिला कक्षामध्ये देखील आता या ठिकाणी महिलांचं आगमन होत चाललंय. ते स्टँड देखील आता हळूहळू भरणार आहे. व्यासपीठ गजबजून भरलंय आणि एक स्पेशल अट्रॅक्शन शेडलोक स्टँड. तिकडे सगळे VIP मॅच एन्जॉय करतायत. जाऊया डीजे कडे एक छोटंसं सॉन्ग आणि पुन्हा परतूया मैदानाच्या आत. छत्रपती शिवराज गणेश आराध्य दैवत माझे. थँक्यू डीजे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे शिव छत्रपतीचं हे सॉन्ग तुम्ही ऐकत होतात. भगवा आमचा झेंडा, भगवा आमचं रक्त, प्राण देऊनी राखीतो आम्ही स्वराज्याचं तख्त. अरे सरसरत राहू द्या मर्द मराठ्यांचं रक्त, कारण आम्ही जन्मताच फक्त आणि फक्त शिवभक्त. टेंबी खोडावेचं रॉकी ग्रुपचं मैदान. हजारोच्या संख्येने आलेले प्रेक्षक जे क्रिकेट पाहायला आलेत आणि त्यांच्यासाठी एक मोठी मेजवानी. मॅच रंगतीये. विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी आणि त्यांच्या विरुद्ध संघ खेळतोय धाकटी डहाणू. आज हिंदवी स्वराज्याची सकाळ आपल्याला पाहायला मिळाली. सुहासिनीचं भरलेलं कपाळ पाहायला मिळालं. त्यासाठी आई भवानीच्या साक्षीनं अगदी घेतलेली हातातली भवानी तलवार आणि तदनंतर छत्रपती शिवाजी राजानं केलेला संघर्ष, मुठभर मावळ्यांना घेऊन उभं राहिलेलं हिंदवी साम्राज्य आजही इतिहासात साक्षी देतं की त्याग समर्पण प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. पुरंदराचा तह झाला. 33 किल्ले मिर्झा राजे जयसिंगला दिले गेले आणि तदनंतर स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी राजानं केलेलं कमबॅक ऑलवेज आजही आरमार पहिलं कुणी उभं केलं तर छत्रपती शिवाजी महाराज. आवर्जून त्याची चर्चा केली जाते. 350 वर्षानंतर दूरवर कुठेही आवाज कानावरती पडला तर छत्रपती शिवाजी महाराज की हृदयातनं होटावरती बाहेर पडतो आवाज जय. बघूया सफाळ्यामध्ये किती शिवभक्त आहेत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. मुजरा मानाचा जय शिवराय. स्वागत आहे तुम्हा सर्वांचा. आवाज मोठा कारण प्रेक्षक मोठ्या संख्येनं आलेत. कमी गतीनं टाकलाय. क्लीन बोल्ड करायचं होता. राऊंड लेग डाव्या स्टिकच्या बाहेर. अंपायरचा इशारा वाईट बॉल. 1+1. 2 धावा
धावफलकावरती 8 केला जातील, 2 धावफलक पुढे सरकेल. धाकटी डहाणून आज जे केलंय ते इतिहासामध्ये पालघर जिल्ह्याच्या क्रिकेटला आणि ग्रामीण क्रिकेटला स्पेशली, जिकडे धाकटी डहाणू नेहमी खेळते ना, सातपाडी असेल, जाई असेल, त्यानंतर मोठ्या मोठ्या टीमचा जो पालघरचा लॉट्स असतो या टुर्नामेंटमध्ये, वसई विरार गट जो आपण पाहिला त्यातून टीम क्वालिफाय करून आली. जे 7 संघ पराभूत झाले ना, त्यांना देखील आज अभिमान वाटेल धाकटी डहाणूच्या क्रिकेटचा. कारण आज जे स्वप्न प्रत्येक वेळी असतं ग्रामीण संघांचं की शहरी संघांसमोर येऊन खेळावं, फायनलला ग्रामीण टीमनं त्यांना पराभवाचा धक्का द्यावा, आणि आज रॉकी ग्रुपच्या इतिहासात एक घडलंय. आणि तब्बल आपण पाहताय या ठिकाणी या 32व्या पर्वात तो कारनामा या ठिकाणी करण्यात आलाय. टीमची टोटल 25 रन चांगल्या झालेत, बट समोर आज एक मोठी स्टारकास्ट खेळती आहे. कमीत कमी 45 प्लस जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती आला करण. पहिला बॉल करणचा, मागे कीपर बीट, रनआउटची संधी. हो, अपील दोन्ही एंडला झालाय. एका बाजूला मन्या सेफ आहे तर दुसऱ्या बाजूला विकेट डेंजर झोन मध्ये आहे का. आधी आपण मन्याच्या एंडला चेक करू, बॅटिंग एंडला, आणि जर तिकडे सगळं काही सुरळीत आहे तर मग नॉन स्ट्रायकर एंडला चेक केला जाईल. थर्ड अंपायर काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. थोडाच वेळात डिसिजन या ठिकाणी येईल. काळीच सध्या धक धक करताना प्रत्येकाचं आपल्याला पाहायला मिळेल. कारण आपण आता आलात रॉकी ग्रुपच्या सुपर 5च्या पहिल्या लढतीकडे. जिंकणारी टीम आता इथनं पुढे जाईल आणि नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज होते ते बाद. रनआउट, मन्या सेफ आहे, नॉन स्ट्रायकर एंडला विकेट जाईल. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर इकडे तुम्ही पाहू शकता. बॅट ग्राउंडिंग झाली आहे आणि तदनंतर बॉल स्टंप वरती आला. तदनंतर पोलार्डनं तिकडे नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो केला आणि तिकडे फलंदाज तुम्ही पाहू शकता रनआउटच्या स्वरूपात झालेत बाद. विकेट. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. हार्दिक, आपण जिकडे कुठे असाल त्वरित रॉकी दादा सोबत संपर्क साधायचा. चला, रॉकी दादाचा आगमन झाला. आता एकदम कडक ड्रेसिंग मारून आला. आता माहिती आहे प्राइस सिरेमनी आपल्याला करायची आहे. टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना, बिना मेहनत के हासिल कभी तक तो ताज नहीं होता. अरे ढूंढ लेना मेरे भाई अंधेरे भी मंजिल अपनी, क्योंकि जुगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. एक अलग रुतबा रॉकी ग्रुपच्या नावाचा, म्हणून तर टेंबी खोडावे गाव आणि रॉकी ग्रुप नावाची दहशत आहे. इथे दहशत कायम आहे. विठ्ठलवाडीच्या मन्या डॉनच्या बॅट मधनं आलाय. लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑफ, बाउंड्री लाईनच्या बाहेर. परिंदों को मंजिल मिलेगी यकीनन, उनके फैले हुए पर बोलते हैं. अरे जमाने में अक्सर वो लोग खामोश रहते हैं जिनके जीतने के और जज्बे बीच मैदान के अंदर बोलते हैं. मन्या डॉन ऑन फायर. काय वाजवतो बाबा. टीमची टोटल 6 ने पुढे चालली आहे. धावफलकावरती धावा झाले 31. सुभाष सर आपल्यासोबत जोडले गेलेत, जे एक नामवंत डीजे रॉकर्स आहेत. आणि त्या सोबतीनं आपण पाहताय डीजे मास्टरला एक रिक्वेस्ट, जर आता जी बॅटिंग मनाची पाहिली जाती आहे ती पाहिल्यानंतर आला रे आला मान्याला एक बार तो बनताय भाई. एन्जॉय करू द्या विठ्ठलवाडीच्या पाठीराख्यांना. हार जीत होईल तो पुढचा भाग, बट सध्या मैदानावरती क्रिकेट चांगला चालू आहे दोन्ही टीमसाठी. षटकार ऍड झालाय. धावफलक 31 वरती. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. मनोज पाटील ऑन स्ट्राईक. करण अंभीरे त्याच्या समोर एक नामवंत गोलंदाज आहे करण. मागच्या मॅच मध्ये काय खेळलाय करण अंभीरे. व्यावसायिक संघासमोर खूप चांगलं क्रिकेट त्यानं दाखवलंय. आता देखील बॅटच्या समोर आणि हा हेलिकॉप्टर. गोलंदाज किती असू दे हुशार, समोर आहे मनोज पाटील, तो मारतोय हेलिकॉप्टर. षटकार, षटकार, षटकार. थँक्यू डीजे. आणि मन्या जी बॅटिंग करतोय ना ते पाहिल्यानंतर सफाळेकर आज इतकंच म्हणतील, इस सफाले नगरी में क्रिकेट के लिए शेर और ढाकर ढेर बहुत है, लेकिन मन्या जैसा कोई हार्ड इच नहीं है.
अनेक वादळं, अनेक संकट ज्यावेळी तुम्हाला बोलावतील त्यांना फक्त इतकंच सांगा, ओ बुला दिया मगर जाने का नाही. 37 वेळ जास्त जातोय, थोडं फास्ट खेळा. टीम धाकटी डहाणू आणि सफाळेकर म्हणून जर बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मनोज पाटील साठी. षटकार आला तर हरेश किणी, सचिन किणी यांच्याकडनं 1000 आणि बाबूराव भोईर यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 200, 100. आता शेअर मार्केट वाढेल कारण आता बॅटिंग खतरनाक सुरू झाली आहे. 8 मध्ये 21 आणि आता डॉट आलाय शेवटच्या अंतिम बॉल वरती निर्धाव. मला आजही मनाचे जर 3 षटकार पाहायचे झाले ना तर मी तुम्हा सगळ्यांना घेऊन जाईल 2 वर्ष मागे AB ट्रॉफीची रजनी क्रिकेट स्पर्धा मन्या खेळत होता ताई पॅकर्स टीम साठी आणि तदनंतर मन्यानं टीम अडचणीत असताना पहिला बैठक, दुसरा हेलिकॉप्टर आणि त्यांना मारलेला एक स्विचिटचा षटकार. त्यानंतर मी फक्त इतकंच म्हणालो, इथनं जेव्हा केव्हा मन्या समोर येईल अगदी हृदयातनं एकच आवाज बाहेर पडेल, हम तो फॅन हो गए जी आपके. एक छोटासा डीजे वाला ब्रेक घेऊ आणि पुन्हा परतू या मॅच मध्ये. नाही बुलेट स्कोडा नको तो गोडा. थँक्यू डीजे. रॉकी ग्रुपचा आज पूर्ण जो परिवार आहे या ठिकाणी एकत्रित आलाय. मन्यासाठी फॅन मुवमेंट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. मन्याला तो सांगतोय संध्याकाळी जाताना गाडीवरती मला घेऊन जा. कदाचित ते देखील म्हणत असेल किंवा प्रीतम बारी म्हणत असेल की इथनं येत्या काळामध्ये आम्हाला करायचंय पुनरागमन. पण भावाच्या डेअरिंगला मानलं पाहिजे. रॉकी ग्रुपची स्पर्धा आणि वाघासारखा मैदानावरती तो फिरतोय आणि तो माणूस कुणाचा आहे तर टायगर भाईचा. झलक अलग आहे भावा तुझी. एकदा मैदानावरती आल्यानंतर बाहेर आल्यानंतर आता टायगर बाईंना भेटा. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा 37. तोच मी विचार करतो की रॉकी ग्रुप अजून शांत कसं काय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 37 धावा धावफलकावर. विकेट गेलेली या मैदानावरती 1. अंतिम बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. प्रत्येक सफाळेकर इतकंच म्हणतोय ना, हमें चांद चाहिए ना हमें फलक, हमें बस चाहिए रॉकी ट्रॉफी की झलक. एक सिंगल ऍड झाली आहे. धावफलक 1 ने पुढे जात आहे 38 या आकड्यावरती. 38 ऑन दी बोर्ड. एका बाजूला धाकटी डहाणू तर दुसऱ्या बाजूला इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतीये. मैदानावरती खेळतीये विठ्ठल रखमाई, विठ्ठल वाडी आणि हा सामना विठ्ठल रखमाईच्या आशीर्वादानं जिंकला. आणि स्वप्न जर विठ्ठल वाडीचं रॉकी ग्रुपचं पूर्ण झालं तर विठ्ठलवाडी गावात एखादी एकादशी थाटात साजरी करायला हरकत नाहीये. एक सिंगलचा मानस होतं, नकार केला तिकडे नॉन स्ट्रायकरच्या बॅटर्सला मन्यानं आणि डॉट बॉलची होती समाप्ती. मागच्या मॅच मध्ये देखील शेवटच्या ओव्हर्स मध्ये रन्स थांबले होते जिकडे 3 ओव्हर 46 होते. त्यानंतर फक्त 2 धावा आल्या होत्या पण त्याचा फायदा उचलू शकली नाही NCC सफाळे. आणि आपण पाहिलं होतं 49 डिफेंड करून पुढच्या फेरीत आलाय जयू स्पोर्ट्स अर्नाळा. बॉल तयार. आता देखील चांगला टाकलाय. आयुष बारी एकदम भारी बॉलिंग करतोय. गणेश चड्डक मॅच मध्ये पेनल्टीमेट ओव्हर आहे. खऱ्या अर्थानं जिकडे सामना कुठे जाईल ते आपल्याला कळणार होतं. असं वाटलं की 37 बनलेत या ओव्हरमध्ये 20 आल्या तर, कारण 6 मधून 5 बॉल मन्याच्या वाट्याला तर जरूर आले होते पण सुरुवातीचे 2 आता निर्धाव मन्या खेळलाय त्यामुळे थोडंसं प्रेशर बनलंय. टीम विठ्ठलवाडीवरती हा हेलिकॉप्टर आणि चाललाय बाहेर. वॉट अ शॉट, लॉंग ऑफच्या बाहेर. एक कडक प्रहार षटकार. टॅलेंट आहे त्याचं वंडरफुल, बनलाय आज तो पॉवरफुल. सक्सेसफुल ठरलाय. आणि मास्टर माइंड हाय. थँक्यू डीजे. मास्टर माइंड आहे रॉकी दादा. म्हणून तर आपण पाहताय प्रॉपर प्लॅन सोबत टुर्नामेंट चालली आहे यशाच्या दिशेनं. आता यानंतर फक्त 2 मॅच आपल्या बेटीसाठी येणार आहेत. सेमी फायनल, फायनल. अगदी त्याचा देखील थर्रार थोड्याच वेळात मैदानावरती सुरू होईल. 44 धावा धावफलकावर. अजून एक क्वालिटी शॉट आणि आता चेस अप फिल्डर साठी अडवलाय का बॉल. हो, स्टॉप केला. वेल स्टॉप. चांगलं क्षेत्ररक्षण आणि धावफलकावरती धावा 2 ऍड झालेत. टीम पोहोचली आहे 46 वरती. अंतिम बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे आणि या मॅच मध्ये जिंकणार कोण, विठ्ठलवाडी की धाकटी डहाणू, त्याचं उत्तर दुसरा डाव आपल्याला देईल.
आणि सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल पालघर जिल्ह्यातील एक नामवंत समालोचक प्रमोदजी शेडगे आपल्यासोबत जोडले जातील. मिड विकेटला बॉल सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंड बनेल का? हो बनली आहे. थर्डचा कॉल तो देखील केला जाईल आणि ते पूर्ण होतील धावा 2. मागच्या मॅच मध्ये 48 बनल्या त्या डिफेंड झाल्या होत्या. इथे 49चं टार्गेट पुन्हा तेच पाहायला मिळत आहे. ते थांबवलं जाईल का की धाकटी डहाणू हा सामना जिंकून आपलं अस्तित्व आणि आपला दबदबा रॉकी ट्रॉफी वरती कायम करेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जरूर शोधू. आधी जाऊया डीजे कडे, त्यानंतर प्रमोद दादाचा आवाज आपल्या सोबत. धन्यवाद. घेतो या शोध पोलीस वाला विचारतोय बघा ज्याला त्याला बाईला घ्या याला आता बाईला घ्या याला तुझीच बोली तुझीच गाथा तुझ्या यशाचा तूच विधाता. उठ रे चल रे उड रे झेप कर निश्चय विचार वाट पाहू दे काही दिशा थांबायचं नाही. आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी नाचल्या. आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी नाचल्या. माझ पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या. माझ पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या. बाया दुखात तुम्ही घुसल्या ग बाया दुखात तुम्ही घुसल्या. थँक्यू. धन्यवाद सौरभ. धन्यवाद सुभाषजी कदम यांचा. आपण डी जे पाहतायत. आमच्या आवाजाची काळजी त्यांनी घेतलेली आहे आणि विविध प्रकारची श्रवण इंद्रियांपर्यंत वेगवेगळी सॉन्ग आपण ऐकतायत. महिला कक्षामध्ये जे काही प्रेक्षक वर्ग बसलेले आहेत, पुरुष वर्ग, मी त्यांना विनंती करेन कळकळीची की पूर्ण स्टँड आपण खाली करायचंय. धन्यवाद ओंकारजी शेट्टे यांचा आवाज आपण ऐकतायत. या 2 दिवसांमध्ये काल आपण मिस्टर IPL कुणाल दाते सरांचा आवाज आपण ऐकलात. हार्दिक किनी सातत्याने 11व्या दिवसात मात्र जरूर आपण पाहतायत. आणि त्यानंतर आज विशेष आकर्षण रेश्मा मयेकर मॅडम यांचा सुद्धा आवाज आपण ऐकतायत. चला या ड्रॉ टाकले जाणार आहेत. मी मॅडमला विनंती करीन आपण तिथे व्यासपीठावर यायचंय. खऱ्या अर्थानं कैलासवासी अमोल पाटील हे केवळ एक उत्तम क्रिकेटपटू नव्हते, तर मैदानावर शिस्त, जिद्द आणि संघभावना जपणारे एक आदर्श व्यक्तिमत्व होते. बॅट हातात घेतली की आत्मविश्वास आणि मैदानात उतरले की संघासाठी झटणारी वृत्ती. अमोल पाटील यांची खेळावरची निष्ठा नेहमीच आठवणीत राहील. त्यांचा हसरा स्वभाव, खेळातील प्रामाणिकपणा आणि सहकाऱ्यांना दिलेली साथ आजही प्रत्येकाच्या मनात जिवंत आहे. त्यांचे अकाली जाणे ही क्रिकेट विश्वासाठी आणि सर्व मित्र परिवारासाठी भरून न येणारी हानी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना. अमोल पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या आपण जाऊया व्यासपीठाच्या दिशेने. धन्यवाद प्रमोद सर. सो ड्रॉकडे आपण वळणार आहोत, पण त्याआधी मी नियम आणि अटी सांगते. जी पहिली चिठ्ठी उचलली जाईल त्याला बाय आहे आणि त्यानंतर कोणते 2 संघ असतील ते आपण पाहू. एकच चिठ्ठी उचललेली आहे आणि इथे चिठ्ठी द्यायची आहे. सो जयू म्हणून चिठ्ठी देत नव्हता. जयू स्पोर्ट्स अर्नाळा संघ यांना बाय भेटलेला आहे.
सो चिठ्ठी मी पाहिजे तर दाखवते. जेयूस फूड्स अर्नाळा. चिंटूने उचलले. विघ्नेश काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी तर येऊ द्या. 1000. यस 2 लाख आहे तर 1000 तर बनतातच. येस येस. पहिलं षटक या वेळेला आपण पाहतायत कौशलचं ऑन साईडला काय फटका खेळलाय मयूर मर्देच्या बॅट मधून. क्लास दाखवणारा हा खणखणीत चौकार. फॅन्टास्टिक 4 4 रन. चांगला फटका खेळला होता. जबरदस्त आपण पाहतायत बैठकीत स्ट्रोक खेळण्याचा मनसुबा बाळगला. सक्सेस ठरले आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी हा बॉल निघून गेला. आत्मविश्वासासहित बाउंड्री लाईनचा वेध घेतला. या बॉलने मयूर मर्दे थांबणार नाहीयेत. सातत्याचं दुसरं नाव आहे परंतु कौशलला आता काहीतरी करून दाखवावं लागेल. विकेट मिळेल का नाही. ऑन साईडला सरळ बॉल निघून जाईल. राजेश म्हात्रे बंटी दादा स्टँडच्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी क्लास. लगातार हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. गुडघ्यावर बॅलन्स केलं काय बॉलला एक्झिक्यूट केलं आणि सरळ बॉल निघून जातोय. डीप मिड विकेट आणि मिडॉनच्या अगदी मधोमध क्लासिकल बॅटिंग यावेळेला पाहायला मिळते. बरोबर चेंडूच्या सरळ रेषेमध्ये येतो मयूर मर्दे. अतिशय चांगली बॅटिंग करत असताना नॅचरल खेळत असताना कोणत्याही प्रकारचा दबाव न घेताना. का म्हणून मला अमोल पाटील स्मृती चषक विठ्ठलवाडीच्या मैदानात बाईक मिळाली. 2025 ला गुड बाय केलं. पुन्हा एकदा 2026 ला माझं सातत्य पहा. ग्रेट बॅटिंग. यावेळेला चेंज ऑफ पेस जरूर केलं गेलं होतं. आउटफील्डच्या वरून खेळला गेलाय रोहित म्हात्रे. बॉल थांबणार नाहीये. हा लगातार तिसरा चौकार पाहायला मिळतोय मयूर मर्देच्या बॅट मधून. क्या बात आहे मयूर. सुपर बॅटिंग 4 रन. आपण पाहतायत मयूर मर्दे पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलतोय. रणरागिणी या ठिकाणी उपस्थित होत असताना आपण पाहू शकतायत. या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय परंतु कल्पेश पाटील बेस्ट फिल्डर आहे आणि कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय विठ्ठलवाडीकरांकडून. फर्स्ट विकेट डाऊन. खऱ्या अर्थानं महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित होत असताना संस्कार करणारी आई, बळ देणारी बहीण आणि पाठबळ देणारी सहचारिणी. आणि यावेळेला 500 रुपयांचं जरूर लक फॅक्टर यावेळेला जरूर ओपन केलं गेलं आणि त्या चिंटूला 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलंय अर्नाळकरांकडून. धन्यवाद. 12 रन झाले. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. संपूर्ण रणरागिणी नारी शक्तीला सलाम. तर रेश्मा मयेकर मॅडम सुद्धा मात्र ओपिनियन साठी त्या ठिकाणी पोहोचतील. प्रत्येकाची मुलाखत कशा पद्धतीने शॉर्ट टर्म मध्ये घेतील आणि त्यांची खूबी आहे. आणि खरंच रेश्मा मयेकर मॅडमला सुद्धा मानाचा सलाम असेल. कुठेही ती कोणत्याही स्पर्धेमध्ये मात्र न भयभीत होताना चांगलं गुड जॉब करतायत आणि सलाम असेल. 12 रन झालेत 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. चॅलेंजर्स बाजाराळी धाकटी डाऊन टीम 12 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. 3 चौकार आल्यानंतर कौशलने हार मानली नाही. त्याने खांदे झुकवले नाहीत आणि कौशलने सांगितलं हो माझ्याकडे सुद्धा ती क्षमता आहे. मी विकेट घेऊ शकतो. आय कॅन डू इट. हे मात्र दर्शवत असताना 12 लॉस ऑफ 1 विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये यावेळेला पाहायला मिळत आहेत. मिस्टर क्रितेश घरतला आज एकॉन प्लेयर म्हणून पाहायला मिळतोय. बिरवाडीचा ब्रँड, बिरवाडीचा वंडर बॉय क्रितेश घरत. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला ऑन साईडला कामाला बिरवाडीवरून या संघामध्ये बोलवलंय. पॉवरफुल शॉट. कौशलच्या एकंदरीत गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतलाय. पिकअप शॉट. षटकार 6. हेलो 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 हेलो. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. अगदी ऑफ कटर बॉल परंतु
गुडलेन स्पॉटवर बॉल ह्या वेळेला पिच झाला नाही. अखूट टप्प्याचा बॉल होता. शॉर्ट ऑफ लेन ऑन साईडला. सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना चांगला फटका, सौंदर्यपूर्ण फटका दर्शवणारा हा मात्र खणखणीत सनसनाटी झन्नाटेदार धमाकेदार RG चौकार. गुड शॉट, गुड बॅटिंग. 22 ला 1. काजळ लावणे आले मी आज, असं नका बघू अहो येते मनालाच. केला शृंगार आज गातल असाच, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नखरे वाद तुझे निघाली तलग साल, लाल गुलाबी पागल करते तुझे मोरनीशी चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी माझा फोटो माझा काल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी माझा फोटो माझा फोटो माझा फोटो माझा काल. सुपर बॅटिंग. पहिल्या षटकामध्ये दमदार आणि धमाकेदार सुरुवात होत असताना वेल बिगिनिंग इज हाफ टर्न असं म्हटलं जातं आणि ते योग्य. मात्र 2 बॅटरच्या माध्यमातून मयूर मर्देने खूप चांगली बॅटिंग केली. खेळपट्टी अक्षरशः मात्र यावेळेला त्याच्या प्रेमात पडली. अचूक टप्प्यावर गोलंदाजी झाली नाही. 5वा बॉल वगळता आपण पाहिलं तर त्यानंतर षटकार, 3 चौकार आले आणि एकंदरीत धावसंख्या स्कोर कार्डवर या षटकार चौकारांच्याच माध्यमातून 22 वर जाऊन पोहोचली गेली. 22 रन्स विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतोय 27 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल 27 रन हे सामन्याचं समीकरण. मनोज पाटील मनाने बेधडक बॅटिंग करत असताना अतिशय चांगली कणखर बॅटिंग केली. कारण खुल्या गटमध्ये नेहमीच मात्र या खेळाडूला सन्मान दिला जातो. या खेळाडूला इन्व्हिटेशन दिलं जातं कारण हर हुन्नरी खेळाडू म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. सफाळीचं क्रिकेट अगदी पुढे जात असताना आपण पाहत आहेत. पहिलाच बॉल निखिल आखरे या वेळेला वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित विकेट मिळण्याची दाट शक्यता होती. नेम चुकला त्या ठिकाणी. 3 स्टंप्स मात्र परफेक्ट दिसले नाहीत आणि या वेळेला 1 रन मिळेल लेग बायच्या स्वरूपात. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 बॉल आणि विजयासाठी 26 रनची आवश्यकता. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. खूपच ऑप्शनच्या बाहेर आला होता आणि त्यामुळे पहा किती दूर होते. वेळ घेतला गेला होता. सूर्यकांतला मात्र अजून थोडीशी नजर करडी ठेवायला हवी होती. वेळ घेऊन मात्र निशाणा साधायला हवा होता. 23 रन झालेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. कधी कधी हाफ चान्सेस फुल चान्सेस मध्ये तुम्हाला कन्वर्ट करावे लागतात आणि ते मात्र यावेळेला जमलं नाही. 23 ला 1. 2 फ्रेम मध्ये क्रितेश गरज एका साईडला, मनोज पाटील बऱ्याच वेळेला एकाच संघामध्ये खेळताना पाहायला मिळालेत. चांगला बॉल होता, सन्मान दिलाय. ऑन साईडला 1 रन तर मिळेल. कल्पेश पाटील वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. चांगली फिल्डिंग, एवढाच उमेदीने चांगला थ्रू केला गेला होता. कौशलच्या हातातून हा बॉल सुटला आणि इथून जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. 24 वर जाऊन पोहोचले गेले. धावा थांबवाव्या लागतील प्रतिस्पर्धी संघाला. ज्या पद्धतीने धावा थांबलेली नाहीये, स्ट्राईक रोटेट होते. कारण जेव्हा बॉल डॉट होतात, जेव्हा धावा थांबतात त्यावेळेला तुमची मानसिकता चेंज होते, सायकोलॉजी चेंज होते आणि अशा वेळेला विकेट मिळते. परंतु त्यासाठी मात्र खूप कष्ट करावे लागतील. कारण आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. ते कष्ट, प्रचंड मेहनत तुम्हाला घ्यावी लागते. हार्डवर्क करावं लागतं. शॉर्टकट कधीच नसावा, हार्डवर्क असावं. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने फटक्याला ह्या वेळेला आपण पाहू शकता खेळून काढले गेले. या बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. सिंगलच्या माध्यमातून प्रितेश गावड आणि जतीन किनी आम्हाला दर्शवत आहेत की 25 वर जाऊन पोहोचली गेली धावसंख्या. 25 धावा. या षटकामध्ये मनोज पाटील मनाने पुन्हा एकदा नावाप्रमाणे चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा गोलंदाज, लाईन अँड लेनचा राजा म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाहीये. सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. शफल होऊन खेळण्याचा मनसुबा हा मात्र कदाचित कधी कधी अंगलट सुद्धा येतो. परंतु क्रितेश गरज पूर्णपणे मात्र चुकले. 2 पायांच्या अगदी मधोमध या वेळेला पिच झाला बॉल आणि कौशलच्या हातामध्ये विसावला गेला. डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ झाला. 25 धावा. या वेळेला ऑन साईडला फ्लिक ऑफ द रिस्ट, सरळ चेंडूला फेकून दिलाय. 6 धावांकरता फ्लॅट 6. गुड शॉट. 6 धावा.
थँक्यू. 31 धावा झालेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. काय फटका खेळला होता. पुन्हा जयस्वाल मात्र ऑन स्क्रीनवर दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतील. अप्रतिम चांगला बॉल यावेळेला होता, परंतु हलकेसे शफल झाले. बॉडमॅनचा चांगला वापर केला आणि सरळ बॉलला सांगितला हवाई सफर कर. 31ला 1. पुन्हा एकदा ऑन साईडला फ्लिक केलंय. कल्पेश पुढे सरसावेल. डिफेंड विकेटचा फिल्डर. चांगली फिल्डिंग. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. चॅलेंजर बाजार अळी धाकटी डहाणू टीम 32 या धावसंख्येवर. आता 12 बॉल आणि 17 रनची आवश्यकता आहे. चला, महिला कक्ष जो आहे तो मात्र पुरुष वर्ग कोणीही बसणार नाही. कृपया करून तो कक्ष आहे तो खाली करा. 12 बॉल आणि 17 रन हे सामन्याचं समीकरण आहे. खच्चाखच भरलेलं मैदान पाहायला मिळतं. जणू काही जनसागरला या वेळेला उधाण आलंय. अतिशय मात्र आपण पाहतायत प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक वर्ग. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्या सर्वांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम रॉकी दादा आणि रॉकी ग्रुपच्या वतीने. खरोखरच या रॉकी ग्रुपला मानाचा सलाम असेल. दोस्तीच्या दुनियेतले राजे माणसं तर कमावलेत, परंतु आता क्रिकेटच्या या धर्तीवर पूर्ण जगभरामध्ये रॉकी ग्रुप चषकाचं नाव ओठांवरती घेण्यासाठी भाग पडलंय. मानाचा मुजरा आहे. तर इथून रोहित मात्रे गेल्या मॅच मध्ये जशी गोलंदाजी केली होती, रोहित मात्रे त्याच पद्धतीने गोलंदाजी करेल का? ऍडव्हान्टेज आहे, कारण उजव्या हाताचा फलंदाज आणि जेव्हा डावखुऱ्या हाताचा गोलंदाज येतो एक चॅलेंज असतं. रोहित मात्रे या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. या खेळाडूकडे खूप काही गुणवत्ता ठासून भरले. छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. यावला ऑन साईडला प्रश्न विचारला आणि क्रितेश गरतने रोखठोक उत्तर दिलं. सरळ चेंडूला पाठवलंय. लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी खणखणीत षटकार. 6. चांगला फटका पाहायला मिळाला. क्रितेश गरत इज ऑन फायर. 38 धावा झालेत. पुन्हा चांगला बॉल ऑफ साईडला गॅप मध्ये बॉल जरूर निघून चालला होता, परंतु इथून जर आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. तर दुसऱ्या धावेसाठी पलटले होते निखिल आकरे आणि एका साईडला क्रितेश गरत. दोघांमध्ये तालमेलची थोडीशी कमी. विकेट डाऊन. रनआउटच्या स्वरूपात क्रितेशला परतावं लागेल, परंतु क्रितेशने जी बॅटिंग केली 7 बॉलमध्ये 24 रन त्याच्या बॅटमधून आल्या आणि चॅलेंजर्स बाजाराळी धाकटी डहाणू टीमला हा दुसरा धक्का बसतोय. फलंदाज बाद. पालघर जिल्ह्यात रॉकी ग्रुप आलाय नावाला. हिरा गावलाई शिपल्यात गावलाई शिपल्यात त्यांनी थोडा वेगावाला. हिरा गावलाई शिपल्यात 39 धावा झाले. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विजयासाठी 10 रनची आवश्यकता आहे. बॉल आहेत तुमच्याकडे 10 आणि 10 बॉलमध्ये 10 रन्स हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी टीम आता कमबॅक करेल का या 10 बॉलमध्ये? ज्या पद्धतीने रोहित म्हात्रे या षटकामध्ये जर कमबॅक करेल तर कदाचित दबाव वाढण्याची दाट शक्यता आहे, परंतु निखिल आकरे सारखा फलंदाज डावखुरे हाताचाच आहे, तर ऍडव्हान्टेज मिळतो अशा वेळेला. ओव्हर द विकेटने येत आहेत रोहित म्हात्रे. यावेळेला ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला घेऊन काढले. स्वीप केलं होतं आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल. खणखणीत चौकार. गॅप शोधला होता. पाहिलं होतं की फिल्डर थोडासा आतमध्ये आहे. शॉट फाईन लेग नाहीये आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता चौकार. सलाम आहे रॉकी ग्रुपला, रॉकी दादा यांना. यावला क्लीन बोल्ड. अखेरकार विकेट मिळवली. आता बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहिलं तर 8 बॉलमध्ये 6 फक्त म्हणून चालणार नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये. 8 बॉल 6 रनची आवश्यकता. विकेट डाऊन. निखिल आकरे बॅक टू द डगआउट.
थँक्यू. वेलकम बॅक. 43ला 3 निखिल आकरे बॅक टू द डगआउट. सुरुवात चांगली करून दिली होती, परंतु यावेळेला आपण पाहिलं तर महत्त्वपूर्ण क्षणाला विकेट मिळाली. रोहित म्हात्रेने कमबॅक केले. परिवर्तन ही काळाची गरज आहे. इट इज नो नेव्हर लेट टू माइंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून. ज्या चुका झाल्या त्या चुका दुरुस्त करून मात्र पुन्हा एकदा मैदानात उतरणं हे आपल्याला खऱ्या अर्थानं क्रिकेटने शिकवलंय. झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करा, कारण भूतकाळ जर तुम्ही डोक्यामध्ये ठेवता सतत तर येणारा वर्तमान काळ हा खराब जातो असं म्हटलं जातं आणि ते सत्य आहे. 43ला 3, 49 रन्स टू विन असताना 8 बॉल आणि 6 रनची आवश्यकता आहे. अतिशय चांगला सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. राकेश प्रभू उर्फ पोलाट या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. तिथून व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. आतापर्यंत 44 बॉल आहेत. 8 बॉलमध्ये 5 रनची आवश्यकता आहे. राकेश प्रभूकडे खूप काही अनुभवाचा खजिना आपल्याला पाहायला मिळतो. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव. रबर टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये सुद्धा या खेळाडूचा खूप महत्वपूर्ण वाटा राहिला. पालघर जिल्ह्याचा अभिमान. यावेळेला आल्या आल्या मात्र स्टायलिश फिनिश करत असताना फिनिशिंग टच. सेमी फायनल मध्ये प्रवेश केलाय आणि इथून विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी टीम यांचा प्रवास इथेच थांबला, परंतु त्यांचं भरभरून कौतुक असेल. चला शेक हँड करून मैदानाचा ताबा सोडायचा आहे. शेक हँड आपण करा. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकलात. आणि आता इथून जर आपण पाहिलं तर पालघर 11 अर्थातच 40+ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. तर एका साईडला आपण पाहू शकणार आहोत चॅलेंजर पाझर अळी धाकटी डहाणू दोनात करताना पाहायला मिळतील. सेमी फायनलचा सामना आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर क्रितेश घरत, बिरवाडीचा वंडर बॉय. हितेश किनी यांच्या चेहऱ्यावर थोडीशी नाराजी, परंतु हरकत नाहीये, कौतुक असावं. संदीप किनी, प्रफुल्ल घरत यांना आपण पाहतायत. कॅन्डी कुंदन घरत, वैभव घरत यांना आपण पाहतायत. नवज्योत किनी, त्याप्रमाणे पेश घरत असतील, सुजल असतील, या संपूर्ण व्यक्तिमत्वांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. आसमां